जय श्री कृष्ण. गीता ऑलिम्पियाड 2025 साठी हा व्हिडिओ मी करत आहे. मी श्री चंद्रकांत कवडे. या व्हिडिओमध्ये श्रीमद भगवत गीता या ग्रंथातील अध्याय क्रमांक 9 चे श्लोक क्रमांक 7 ते 10 हे म्हणणार आहे. अध्याय क्रमांक 9 हा राजविद्या राजगुह्य योग या नावानं प्रसिद्ध असून याच्यामध्ये भगवंतानी ज्ञानासहित विज्ञान सांगण्याची प्रतिज्ञा केलेली आहे आणि त्यानुसार ते सांगत आहेत. पहिल्या काही श्लोकामध्ये त्यांनी ज्ञान विज्ञान याचा प्रभाव सांगितलेला आहे आणि या श्लोकामध्ये भगवंत स्वतःच या जगताची निर्मिती कसं करतात, या विश्व निर्मितीमध्येच सर्व भूतांची निर्मिती कसं करतात, सर्व भूतांचा लय कसा करतात हे सांगतात. त्याचप्रमाणे आपल्या योगमायेनं ही प्रकृती पुन्हा पुन्हा निर्माण करून पुन्हा पुन्हा तिचं विसर्जन करतात. सर्व भूत मात्र हे या प्रकृतीच्या नियमानं बद्ध आहेत. प्रकृतीच्या गुणानुसारच आपापली कर्म करतात आणि ही सर्व जगत माझ्या म्हणजेच भगवंताच्या अध्यक्षतेखाली, भगवंताच्या अधिष्ठानानं हे जगत चालू आहे. या आशयाचे हे 4 श्लोक आहेत. सर्वभूतानि कौन्तेय प्रकृती यान्ति मामिकाम् कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम् प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात् न च मान्तानि कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम् हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते. जय श्री कृष्ण.